नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 2 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत पवित्र आहे, कारण या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत। हा दिवस प्रभू हनुमानांच्या जन्माचा आहे आणि प्रत्येक भक्तासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हनुमान जन्मोत्सव कसा साजरा करावा, कोणती पूजा करावी, कोणती सेवा करावी, काय नियम पाळावेत आणि या दिवशी काय केल्याने प्रभू हनुमानांची विशेष कृपा मिळते। मित्रांनो, प्रभू हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहेत। ते भगवान रामांचे परमभक्त आहेत। त्यांच्या जीवनातून आपल्याला सेवाभाव, नम्रता आणि पराक्रम शिकायला मिळतो। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सर्वात आधी सकाळी लवकर उठणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत। शक्य असल्यास लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र घालावे। यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा। पूजा सुरू करण्यापूर्वी एक संकल्प करावा। आपल्या मनात ठरवावे की आजचा दिवस आपण पूर्णपणे भक्तीला अर्पण करणार आहोत। पूजेमध्ये सर्वप्रथम दीप प्रज्वलित करावा। त्यानंतर हनुमानजींना लाल फुले अर्पण करावी। त्यांना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। मित्रांनो, हनुमानजींना गोड पदार्थ खूप प्रिय आहेत, म्हणून त्यांना गूळ, चणा, लाडू किंवा केळीचा नैवेद्य दाखवावा। यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे। हनुमान चालीसा कमीत कमी 7 वेळा किंवा 11 वेळा म्हणणे अत्यंत फलदायी मानले जाते। सुंदरकांडाचे वाचन केल्याने जीवनातील मोठमोठ्या अडचणी दूर होतात असे मानले जाते। मित्रांनो, आता आपण पाहूया या दिवशी कोणती सेवा करावी। हनुमानजींना सेवा अत्यंत प्रिय आहे, म्हणून या दिवशी गरजूंना मदत करणे ही सर्वात मोठी सेवा आहे। गरिबांना अन्नदान करावे, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण देणे ही सर्वात मोठी पूजा मानली जाते। गाय, कुत्रे किंवा पक्ष्यांना अन्न देणे देखील पुण्याचे कार्य आहे। मंदिरात जाऊन स्वच्छता करणे, दिवा लावणे किंवा प्रसाद वाटणे ही देखील सेवा आहे। मित्रांनो, या दिवशी उपवास ठेवणे देखील अत्यंत शुभ मानले जाते। काही लोक पूर्ण उपवास करतात, तर काही लोक फक्त फळाहार घेतात। उपवासाचा खरा अर्थ म्हणजे शरीरासोबत मनालाही शुद्ध ठेवणे, वाईट विचार टाळणे, राग न करणे आणि शांत राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे। या दिवशी ब्रह्मचर्य पाळणे, सत्य बोलणे आणि कोणालाही दुखवू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, हनुमानजींच्या कृपेने सर्व प्रकारची भीती दूर होते, म्हणून या दिवशी हनुमान मंत्र जप करणे अत्यंत प्रभावी ठरते। ओम नमो भगवते हनुमते नमः हा मंत्र 108 वेळा जप करावा। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या दिवशी काय करू नये। या दिवशी मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, वाईट सवयींपासून दूर राहावे, कोणालाही अपशब्द बोलू नये आणि वाद टाळावे। मित्रांनो, हनुमानजी आपल्याला शिकवतात की खरे सामर्थ्य हे सेवा आणि भक्तीत आहे। जर आपण मनापासून भक्ती केली आणि इतरांची मदत केली तर हनुमानजींची कृपा आपल्यावर नक्की होते। हनुमान जन्मोत्सव हा फक्त सण नाही, तर आपल्या जीवनात बदल घडवण्याची एक संधी आहे। या दिवशी आपण एक संकल्प करूया। आपण चांगले विचार करू, चांगले कर्म करू आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालू। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम, जय हनुमान। धन्यवाद।